श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ शास्त्री तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, बावनवीर जे कंगन आहे ते कंगन सिद्ध कसं करायचं व वीर कंगनाचे एकूण प्रकार किती आहेत हे आपण जाणून घेणार आहे. बावनवीर काय काय कार्य करू शकतात हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, होईल तितकं लाईक करा, होईल तितकं आपण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा तुम्हाला माहिती कशी वाटली किंवा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयी हवा आहे. मित्रांनो, आता आपण विषयाकडे बोलूया. बावनवीर कंगन जे आहे ते 52 प्रकारच्या शक्तींनी विरजित असतं. बावनवीर जे कंगन आहे त्याच्यावरती वेगवेगळे वीर आहेत. हनुमंतवीर, भैरववीर, मशानवीर अशा वेगवेगळ्या वीरांची त्या कड्यावरती स्थापना केलेली असते आणि त्या कड्यावरती मूळ मसनवाटा सुद्धा असतो, गावाची वेश सुद्धा असते. अशा प्रकारचं हे बावनवीराचं कड असतं. एकंदरीत आपण कड्याचे प्रकार जाणून घेऊयात. एकूण कड्याचे प्रकार आहेत 3. पहिलं सरळ कड, त्याने चांगलेच काम करता येतील, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाईट काम करता येत नाही. दुसरं जे आहे उलट कड, उलट्या कड्यावरती तुम्ही सरळ काम सुद्धा करू शकता आणि वाईट काम सुद्धा करू शकता आणि चांगलं काम सुद्धा करू शकता. आणि तिसरं कड आहे, तिसरं कड जे सांगितलं जातं त्याला जरीमरीचं कड म्हणतात. जे जरीमरीचं कड आहे हे शक्यतो पोतराजांकडे असतं आणि बावनवीराचं कड आहे तेही बरेचसे शाक्त संप्रदाय ठेवतात. जे बावनवीराचं कड आहे हे कड सिद्ध कशा प्रकारे केलं जातं. आजकाल युट्यूब वरती भरपूर बंधू बाबांचा प्रसार चाललेला आहे. भरपूर बंधू बाबा आहेत, त्यांच्या माध्यमातून हा प्रसार होतो आणि ते तुम्हाला फसवतात. तुमच्याकडे 40,000, 50,000, 1,00,000, 2,00,000पर्यंत पैसे घेतले जातात आणि तुम्हाला ते कड दिलं जातं. त्या कड्यामध्ये कोणतीही शक्ती नसते. मुळामध्ये बावनवीराचं जे कड आहे हे सिद्ध करणं हे खूप स्ट्रॉंग आणि हार्डली प्रोसेस आहे. मुळामध्ये जे बावनवीराचं कड आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला मूळ लागणाऱ्या गोष्टी असतात त्या अस्थी लागतात. जे लहान बाळ आहे त्याच्या अस्थी, त्या अस्थींवरती अभिमंत्रित करून काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेस आणि काही मंत्र आहेत बावनवीराचे, त्याच्या अधिकृत ते कड सिद्ध होतं. बावनवीरातले काही लोक 52 वीर सिद्ध करू शकत नाही, त्यामध्ये काही वीर सिद्ध करतात. त्यामध्ये पहिला वीर असेल, दुसरा, तिसरा, कोणताही जो वीर त्यांना योग्य वाटेल तो वीर ते एक सिद्ध करू शकतात. 52 वीर सिद्ध करण्यासाठी भरपूर काळ लागतो, भरपूर परिश्रमता लागते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही बंधू व्यक्तीकडे वळू नका आणि 52 वीर सिद्ध करून देणारी व्यक्ती खूप कमी प्रमाणात आहे. युट्यूब चॅनलवरती जे काही लोक आहेत, जे काही बंधू बाबा आहेत, जे तुम्हाला 52 वीराचं कड सिद्ध करून देतो असं म्हणतायत आणि तुमच्याकडनं तुमची फसवणूक करतायत, तर ह्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. जे 52 वीराचं कड आहे हे सिद्ध करण्यासाठी अस्थींचा उपयोग केला जातो आणि मुळांमध्ये तंत्रशास्त्र हे वेगळं सांगतं. आताच्या काळामध्ये खूप अंधश्रद्धा पसरलेली आहे, त्यामुळे कोणीही 52 वीराचं कड हे सिद्ध करू शकत नाही. आणि 52 वीर मूळ काम काय करतात हे जाणून घेऊ शकता. 52 वीराचं कड जर का तुमच्या गुरूंनी तुम्हाला दिलं असेल, 52 वीराचं कड समोरच्या व्यक्तीवर केलेली बाहेरची बाधा असेल, केलेली बाहेरची कुठलीही मोठ्यात मोठा जरी प्रयोग त्यांच्यावरती केला असेल तर तो कडा 7 वेळा त्या व्यक्तीच्या अंगावरनं किंवा 3 वेळा त्या व्यक्तीच्या अंगावरनं उतरवल्यास त्याच्यावरची सर्व काही बाधा कड्यासोबत उतरून निघून जाते. हे 52 वीराच्या कड्याचं रहस्य आहे, त्याची शक्ती आहे. मुळामध्ये जे 52 वीराचं कड सांगितलं जातं हे तांब्या पितळामध्ये सुद्धा लोक बनवतात. तर पंचधातू मधलं जे 52 वीराचं कड आहे हे सगळ्यात ताकदवर मानलं जातं, एकदम शक्तिमान त्याला मानलं जातं आणि त्याचा सदैव उपयोग आपण जास्तीत जास्त लोक कल्याणासाठी करू शकतो. जे उलट कड आहे जे लोक ठेवतात त्या व्यक्तींसाठी तर ठीकच आहे, ते व्यक्ती दोन्ही कार्य करू शकतात. पण जे 52 वीराचं कड आहे, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये, ज्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये ते कड आहे त्याच्यावरती करणी, भानामती व इतर कोणतेही तांत्रिक प्रयोग करता येत नाही, हे मूळ लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे कड आहे हे खूप कमी लोकांकडे आहे आणि खूप कमी लोकांकडे हे कड सिद्ध करायची प्रोसेस आहे. त्यामुळे अंधश्रद्धांना बळी पडू नका. आज मी तुम्हाला 52 वीरांची माहिती दिलेली आहे. 52 वीराचं